हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या 2 दिवसापासून 10वी बोर्डाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या इंग्लिशच्या त्याचा आपण एनालिसिस घेत आहे. 2020च्या मी दोन्हीही शिकवलेले आहे, म्हणजे मार्च आणि नोव्हेंबरची. आता हे आहे 2021ची प्रश्नपत्रिका. तर आपण या 2021च्या प्रश्नपत्रिकेचं आज एनालिसिस पाहू. पण तुम्हाला माहीत झालं पाहिजे की हे एनालिसिस करणं का गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणं का गरजेचं आहे. कारण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले जर मार्क घ्यायचे असेल तर जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवून बघावे लागेल. त्याच्यामुळे काय होणार, आपल्याला समजणार की प्रश्न कोणत्या प्रकारचे येते आणि आपण त्याचा आन्सर कशा प्रकारे लिहिलं पाहिजे. तर आपण शिकत आहे सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क. 10 मार्कासाठी असते. 10 मार्क मी याला फुकटचेच मार्क म्हणतो कारण खूप सोपी असते. तर हे 10 मार्क हातचे गेले पाहिजे नाही. जर इथंच तुम्ही फुल स्कोअर घेतला तर काय होणार, मग तुमचे जे समोरचे राहते ना पॅसेज वगैरे, ग्रामर, रायटिंग स्किल, याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळणार. तर बघा आता, तर याच्यामध्ये असते ए मध्ये असते डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. तर कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे राहते. तर सर्वात पहिला प्रश्न असते कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग रिलेटेड लेटर्स, करेक्ट लेटर्स. तर आपल्याला याच्यामध्ये करेक्ट लेटर भरायचे असते. हे बिलकुल सोपी आहे. हे आपले रोजचे शब्द असते, ते आपल्याला तिथे स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे. जसं बघा, सर्वात पहिली इथे आलेला आहे DAN रिकाम जागा इन. तर हा डान्स आहे आणि 26 जानेवारी जर तुम्ही डान्स केलाच असेल तर इथं डान्स लिहायचं. तर मग इथे रिकामी जागेत काय येणार, सी येणार. DANCE डान्स. दुसरा बघा GR, जर इथं मी O लिहिला तर काय होणार, हे ग्रुप होणार. अशा प्रकारे काय करायचं, एक शब्द भरायचा आहे. नंतर बघा इथे पण जर मी O लिहिला तर हे झालं काउंट. आणि इथे बघा STA, जर मी इथं R लिहिला तर हे झालं स्टार्ट. तर असे बिलकुल सोपी शब्द असते, आपल्या हातचे गेले पाहिजे नाही. कोणतेही 4 सोडवायचे असते, जे तुम्हाला सोपे वाटते ते तुम्हाला सोडवायचे. चला लिहून घ्या. बघा ए म्हणला दुसरा प्रश्न आहे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जर अल्फाबेटिकल ऑर्डर आलं तर समजायचं ABCD विचारलं, कारण हे ABCDच्या भरोश्यावर आपल्याला सोडवायचे असते. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे हे काय आहे, हे तर लहानच्या पोराचा प्रश्न आहे का नाही, कारण ABCD तर तुम्ही लहानपणापासून शिकत आले. मग बघा, आणि मी वारंवार सांगत असतो का हा प्रश्न असा आहे की तुम्हाला वाचता येत नसेल, तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ जरी माहीत नसेल तरीही तुम्ही करेक्ट सोडवू शकता. का सोडवू शकता, कारण ABCD नुसार आहे. कसं पहा, इथे देऊन आहे हार्डवर्क, कठोर मेहनत, गोल म्हणजे आपलं ध्येय, सक्सेस म्हणजे यश, आणि तुम्हाला पण परीक्षेत यश मिळवायचं असेल तर आपल्याला सराव करणे आवश्यक आहे. आणि नंतर आहे एम म्हणजे पण ध्येय होते. तर मला सांगा आता ह्याच्यातला काय करायचं आहे, पहिला शब्द आपल्याला पाहायचा आहे ASG आणि H. मग सर्वात पहिला येणार ए वरचा. तर ए वर कोण आहे, तर एम आहे. तर मग इथं लिहितो, तर इथं लिहायचं एम झालं एम. मग बघा हा पहिल्या नंबरवर झाला. आता इथे पहिला नंबर टाकून देतो. मग दुसऱ्या नंबरवर येणार G, मग येणार H येणार, आणि शेवटी येणार सक्सेस. सक्सेस तर शेवटीच बनता तुम्ही, आहे का नाही. मग बघा आता, मग येणार गोल, मग हार्डवर्क, आणि शेवटी येणार सक्सेस. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. खूप सोपी असते, आहे का नाही. नंतर बघा आता खाली स्मार्ट हुशार, सिंपल साधा, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, आणि स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. तर हे तुम्हाला अर्थ माहीत नसले तरी चालते. आपल्याला काय करायचं आहे, फक्त पहिला शब्द पाहायचा आहे. आता इथे काय झालं, पहिल्या शब्दासारखाच आला. मग दुसरा शब्द बघायचा. M आहे, I आहे, T आहे आणि P आहे. मग याच्यापैकी सर्वात पहिलं कोण येणार, तर पहिले येणार I, मग येणार M, मग येणार P येणार, आणि शेवटी येणार स्ट्रेंज. तर आता असंच आपल्याला लिहायचं आहे. तर सर्वात पहिलं काय लिहायचं, सिंपल, मग स्मार्ट, आणि जे सिंपल वाटते ते स्मार्ट असते, मग स्पेसिफिक,
आणि शेवटी येणार स्ट्रेंज. तर स्ट्रेंज म्हणजे होते विचित्र. तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, अल्फाबेटिकल ऑर्डर सोडवायचं. हे किती सोपी आहे ना सोपी. चला आता तुम्ही चांगले सराव करत असाल तर तुम्हाला हे तर बिलकुल चिल्लरच वाटत असेल. खरंच सांगा, वाटते ना? हां, चला लिहून घ्या. मग पहा, ए मध्येच तिसरा प्रश्न असते, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणल्याबरोबर आपल्याला समजलं पाहिजे का याच्यामध्ये विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. मग आता विरामचिन्हाचा उपयोग करायचा कसा बघा. आणि तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला हा प्रश्न कठीण वाटत असेल तर तुम्ही हा काय करू शकता, सोडून देऊ शकता. कारण आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त अटेम्प्ट एनी 4 याच्यानंतरचा सोपीच असते, समजलं. आणि मग सर्वात शेवटचा पण सोपी असते, जे शेवटी असते ना वर्ल्ड चेन, ते पण कसा असते, सोपी असते. तर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही बिनधास्तपैकी सोडून देऊ शकता. पण तुम्ही माझे विद्यार्थी आहे तर तुम्हाला हे पण सोपीच वाटत असेल काय. चला पहा, जसं रॉबर्ट सेड आय डोंट नो. रॉबर्ट म्हणाला मला माहीत नाही. तर हे वाचता आलं पाहिजे तुम्हाला बरोबर, आरोह ओरोह म्हणजे बरोबर इंटोनेशननं तुम्हाला वाचता आलं पाहिजे. बघा आता, तर हे कधी जर तुम्हाला असे शब्द आले, सेड, आस्क, टोल्ड, से टू, कॉल्ड, असे जर शब्द आले तर समजायचं ते कोणाच्या तरी तोंडातून निघालेले शब्द आहे. आणि मग कोणाच्या तरी तोंडातून निघालेले जे शब्द असते ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. मग बघा आता, तर सर्वात पहिले येणार रॉबर्ट सेड. आता जसं यानं म्हणलं सेड, आता याच्या तोंडातून निघालेले हे शब्द आहे. आय डोंट नो, पहिलं कॉमा देऊन द्यायचा. आणि मग हे जे आय डोंट नो आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. आय डोंट नो, फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. आपलं एक काम याने इझी करून दिलं. इथंसा ॲपॅस्ट्रॉफी पहिलेच दिला. आपण याच्या पहिलेचे जे 2 पेपर सोडवले होते त्याच्यामध्ये ॲपॅस्ट्रॉफी दिलेला नव्हता, ते आपल्याला टाकायचं होतं. इथंसा ऑलरेडी दिलेला आहे, तर काम सोपं केलं. दुसरं बघा, बी मध्ये आहे, आय आस्क डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. मी विचारले तुमच्या गुरुला तुम्ही गुरुदक्षिणा दिली का? सांगा, दिली का? माझी गुरुदक्षिणा कोणती आहे? एकच आहे. हा व्हिडिओ शेअर करायचा, त्या विद्यार्थ्यांना शेअर करायचा जे इंग्लिशमध्ये कमजोर आहे. कारण तर महाराष्ट्रातले गावागावातले असे बरेचसे मुलं आहेत ज्यांना इंग्रजी अजूनही खूप हार्ड वाटते, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हे माझी पहिली गुरुदक्षिणा. आणि दुसरी काय आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण असेच काय करणार आहे, व्हिडिओ घेऊन येणार आहे जे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप तुम्हाला हेल्पफुल राहणार आणि तुम्हाला जास्त मार्क कवर करून देणार. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, जसं मी आत्ता सांगितलं, कोणाच्या तोंडातून निघालेले शब्द आय आस्क, तर माझ्या तोंडातून निघालेले शब्द आहे. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. तर इथे विचारला प्रश्न, तर प्रश्न विचारला तर काय होणार, शेवटी येणार क्वेश्चन मार्क. आणि हे माझ्या तोंडातून निघालेले शब्द आहे तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचे. बस झालं. कसं लिहायचं पहा आता, आय आस्क्ड, कॉमा द्यायचा, इथे दिला नव्हता बघा, कॉमा द्यायचा. आणि मग जे काही आपण लिहिणार आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. आणि लक्षात ठेवा, पहिले क्वेश्चन मार्क टाकायचा आणि मग टाकायचा डबल इन्व्हर्टेड कॉमा. जर तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा पहिले टाकले आणि मग तुम्ही क्वेश्चन लिहिले म्हणजे क्वेश्चन मार्क दिला तर तुमचं उत्तर चुकते. म्हणजे एवढी मेहनत घेऊन पण काही फायदा राहणार नाही. तर कधीही लक्षात ठेवा, पहिले फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी असे जर चिन्ह आले तर ते पहिले टाकून द्यायचे, नंतर मग डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. समजला? नाहीतर तुमचा मार्क गेला. चला लिहून घ्या. नंतर बघा, ए मधला 14 प्रश्न आहे, मेक 4 वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड. म्हणजे हा एक शब्द दिलेला आहे बटरफ्लाय. या शब्दापासून आपल्याला फोडू काय करायचे आहे, 4 शब्द बनवायचे आहे, कमीत कमी 3 लेटरचे. आणि हा सर्वात सोपा प्रश्न आहे असं मला वाटते. काय देऊनच आहे, तुकडे करू लिहायचे जे आपण
तिसरी चौथीमध्ये केलेलं आहे. बघा आता, तर या बटरफ्लायपासून कोणते कोणते शब्द बनते. जसं जर तुम्हाला तुमचं आवडतं काय आहे याचा बटर, तर सर्वात पहिलं लिहून घ्यायचं बटर. आवडते ना तुम्हाला, चला मग लिहून घ्या. झाला. दुसरा शब्द आहे फ्लाय. कोणता आहे फ्लाय. झाला फ्लाय. नंतर बघा, जर तुम्ही चांगले बघितले तर इथचा TRY आहे आणि TRY म्हणजे काय होते ट्राय. तुम्ही पण ट्राय करा. असे वेगवेगळे शब्द घेऊन असे अजून शब्द बनवायचे. आणि अजून जर चांगले पाहिले तर LET, तर काय झालं हे LET हे झालं लेट. तर असेच काय करायचे तुम्हाला शब्द बनवायचे आहे. किती सोपी आहे, फुकटचे मार्क आहे ना. वाटत आहे ना आता तुम्हाला. आता जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला पण कॉन्फिडन्स आला असं नाही तर काय किती फुकटचे मार्क आहे, चिल्लर आहे का नाही, असं वाटते ना. चला मग लिहून घ्या आता. पुढचा प्रश्न पहा. ए म्हणला 5वा आहे, राईट द रिलेटेड वर्ड ॲज द शोन द एक्झाम्पल. तुम्हाला असा शब्द दिलेला राहणार. जसं इथं वॉक आहे, एक शब्द देऊन आहे. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक चाला. ज्याच्याशी रिलेटेड आपल्याला शब्द लिहायचे आहे. समजला. खूप सोपी असते. जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर हे वाले पण तुम्ही सोडून देऊ शकता, कारण याच्या पुढचा जो प्रश्न राहते ना वर्ल्ड चेन, तो खूप सोपी असते. याच्यापेक्षा म्हणजे हा पण सोपीच आहे, असं काही कठीण नाही, पूर्ण सोडवायचा. चला, तर जसं आपण मागच्या पेपरला पाहिलं होतं, हॉस्पिटल आलं होतं, त्याच्यानंतर कोणतं आलं होतं, वॉटर आलं होतं आहे ना. असे सोपी सोपी आलेले राहते. तर इथं आलेलं आहे वॉक. आणि वॉक किती सोपी आहे. रोज आपण चालतो. कसं चालतो आता तुम्हीच विचार करा. कसं चालतो, एकत्र चालतो आहे का नाही. सर्वजण एकत्र चालतो. कोणी स्लो चालते, कोणी फास्ट चालते, कोणी क्विकली म्हणजे फटाफट. उशीर झाला तर शाळेमध्ये आपण फटाफट चालतो. बस हेच तर शब्द इथं लिहायचे आहे. काही कठीण आहे का सांगा बरं. नाही आहे. मग इंग्रजी तुम्हाला कठीण का वाटते, कारण आजपर्यंत मी भेटलो नाही तर नाही का नाही. चला, जास्त झालं आहे का नाही. चला पहा मग आता. तर सर्वात पहिलं लिहायचं क्विकली, कारण आपण कसं चालतो क्विकली. क्विकली. नंतर फास्ट चालतो आपण, फास्ट. स्लो पण चालतो आपण, स्लोली. अजून एकत्र चालतो. एकत्रले काय म्हणते तर टुगेदर, टुगेदर. झालं. किती सोपी आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, सोपी सोपी असते हे आपल्याला सोडवायचे आहे. बस काही कठीण लिहा. आणि बघा एचा सर्वात लास्टचा प्रश्न आहे 6. तुम्हाला हे वर्ड चेन पूर्ण करायची असते. खूप सोपी असते, म्हणून काही जण काय होते चुकवून टाकते. मी परत परत सांगतो. का सांगतो, कारण आपण बरोबर वाचत नाही. इथे बघा आता काय आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर इथे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे ना, असंच होत असते. कधी ॲडजेक्टिव्ह, कधी नाऊन, तर कधी वर्ब, असे काय येत असते, शब्द येत असते. तर काय होते मग, आपण सोपी आहे म्हणून काय करतो, चुकवून टाकतो. तर हे चुकवायचं नाही. तर इथं आता ॲडजेक्टिव्ह लिहायचे. कसे लिहायचे, लास्टचा शब्द बघायचा आणि त्या लास्टच्या शब्दापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. मग इथे जो शेवटचा शब्द येणार तो इथे पहिला येणार, मग इथे जो शेवटचा येणार तो इथे पहिला येणार. असं असं करत आपल्याला वर्ड चेंज करायची आहे कंप्लीट. तर जी आला, जी पासून काय बनते तर ग्रेट बनते. ग्रेट म्हणजे उत्तम. आपण शिकलेलो आहोत ट्रान्सलेशनमध्ये. आठवते ना. नसन आठवत तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. बघा ग्रेट आलं. आता टी वरून काय येते तर टी वरून येते टॉल. टॉल म्हणजे उंच. आहे का तुमच्या वर्गात कोणी टॉल, उंच. नंतर आलं एल. एल वरून बनते लॉंग, बनते लॉंग. आणि पुन्हा जी आलं तर जी वरून बनते गुड. आपण कसं गुड, स्वतःला काय म्हणायचं गुड आहो, मी तर बडी आहो. चला लिहून घ्या. तर 2S डायरेक्टचा ए कंप्लीट झाला 8 मार्कचा. आणि आता आहे बी 2 मार्कचा. हे एक असते 1 मार्काने, याच्या खाली प्रेफिक्स सफिक्स असते 1 मार्काने. बहुत सोपी असते. बघा जसं कसं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ बाय युजिंग द फ्रेज. तर आपल्याला एक फ्रेज दिलेली असते, जसं इथे देऊन आहे टू टेक केअर ऑफ. किंवा आपल्याला एक क्लॉज सोडवायची असते. क्लॉज आहे आय डोंट नो, मला माहीत नाही. समजला. तर बघा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, याच्यापासून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. आणि ते सेंटेन्स असं बनवायचं आहे ज्याच्यामध्ये टू टेक केअर ऑफ
आणि इकडचं बनवत असेल तर याच्यामध्ये आय डोंट नो हे आलं पाहिजे. जर हे आलं तर उत्तर बरोबर आहे, नाही तर नाही. पण मिनिंगफुली बनवायचं, काही बनवायचं नाही. चला पहा मग आता. तर बनवायचं आहे टू टेक केअर ऑफ. तर आपली आई काय घेते, आपली आरोग्याची काळजी घेते. तर कसं करायचं, माय मदर टेक केअर ऑफ माय हेल्थ. तर असं लिहायचं, माय मदर टेक केअर ऑफ माय हेल्थ आणि फुल स्टॉप. झालं, 1 मार्क आपल्याला भेटला. आता खालचा क्लॉज आहे आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही, हे पण सोपी आहे. क्लॉजची सुरुवात इथूनच करायची. हे पा आय डोंट नो आहे ना, तर सर्वात पहिलं काय करायचं, आय डोंट नो आणि मग याच्यानंतर लिहायचं मला माहीत नाही की ती अब्सेंट का आहे, किंवा तुम्ही म्हणता मला माहीत नाही ती दुखी का आहे, मला माहीत नाही ती खुश का आहे, मला माहीत नाही ती अभ्यास का नाही करत. असं काही पण तुम्ही बनवू शकता. मग कसं बनवायचं, आय डोंट नो वाय ही इज सेंट आणि क्वेश्चन मार्क. झालं, आय डोंट नो वाय ही इज अब्सेंट, मला माहीत नाही तो अब्सेंट काय आहे का नाही. तुम्ही इथं सॅड टाकू शकता, हॅपी टाकू शकता, क्युरियस टाकू शकता, तुमच्या मतानं तुम्ही काही पण टाकू शकता. तर हे सोपी आहे ना सोपी. चला लिहून घ्या मग आता. हे जे आहे लँग्वेज स्टडी, तर याचा शेवटचा प्रश्न असते बीमध्ये, दुसरा अटेम्प्ट एनीवन. तर एक सोडवायचा आहे, म्हणजे 2 पैकी एक तर प्रेफिक्स सफिक्स सोडवा, किंवा म्हणजे पहिला प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न. तर आपण प्रेफिक्स सफिक्स सोडवायचे, खूप सोपी असते. प्रेफिक्स सफिक्स म्हणजे काय, त्याच्या मागे किंवा पुढे लावायचे शब्द आणि त्याचा अर्थ बदलून टाका. जसं पहा एबल आहे, तर एबलच्या पुढे जर मी UN लावला तर हे काय झालं, अनेबल. काय झालं, अनेबल म्हणजे सक्षम तर असक्षम. आणि चार्ज म्हणजे शुल्क, तर मी येते ह्या चार्जच्या मागं एबल लावलं तर काय झालं मग, चार्जेबल. काय झालं, चार्जेबल. शुल्क आहे का नाही, आणि शुल्क आकारणे योग्य. चार्जेबल म्हणजे शुल्क आकारणे योग्य. चला अर्थाचं काही करायचं नाही आपल्याला माहीत झालं की मागे किंवा पुढं असं काहीतरी लावायचं ज्याच्याकडे त्याचा अर्थ बदलला पाहिजे. आणि हेच सोडवायचं, याच्याकडे जायचं नाही. कारण इथं काय म्हणते, अटेम्प्ट एनीवन हे सोडवायचं आणि मोकळं व्हायचं. पण माझं कर्तव्य तुम्हाला सर्व सांगणं. तर चला पाय, तर याच्यामध्ये पण तुम्हाला असा एक हे आहे काय म्हणता, बेनिफिट म्हणू शकता की 2 पैकी एकच सोडवायचं, एनीवन. कोणते एक सेंटेन्स बनवायचं. जसं इथं एबल देऊन आहे, एबल म्हणजे काय होते तर सक्षम होते, आणि चार्ज म्हणजे शुल्क किंवा पोलीस आरोप करते ते. तर बघा एबलपासून आपल्याला बनवायचं आहे, जसं आय एम एबल टू सॉल्व धिस क्वेश्चन म्हणजे मी हा प्रश्न सोडवण्यात हे आहे, सक्षम आहे ना, तुम्ही पण आहे. चला मग आपण लिहून टाकू. काय लिहायचं, आय एम एबल, पहिल्याचं उत्तर लिहित आहे एचं, आय एम एबल टू सॉल्व धिस क्वेश्चन. झालं. आता तसंच चार्जचं बनवायचं आहे, चार्जचं पण बनवायचं. इथं लिहितो, दिसत आहे तुम्हाला, हां दिसत आहे. द पोलीस चार्ज द थिफ म्हणजे होते चोर. माहीतच असेल आता, 10वीत आहे तर थिफ. झालं, हे फुल स्टॉप आहे रे बा, बराबर फुल स्टॉप. समजलं. तर अशा प्रकारे खूप सोपी काय असते, प्रश्न असते काहीचे लँग्वेज स्टडीचे 10 मार्क्सचे. आहे ना, सोपी आहे ना. मग कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला युजफुल वाटला ना, मार्क वाढवून देणारा वाटत आहे की नाही वाटत आहे. मग चला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, त्यांना शेअर करा ज्यांना याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावातला पोराले हा व्हिडिओ पोचला पाहिजे. म्हणजे काय होणार, त्यांनी पण इंग्रजीमध्ये पास होणार आणि तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. चला लिहून घ्या.